कालच सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि त्यानंतर पत्रकार परिषद सुद्धा पार पडली। मंचापासून ते पत्रकार परिषदेपर्यंत दादांच्या नेत्यांच्या वागणुकीवरनं रोहित पवारांनी संताप व्यक्त केला। सुनेत्रा काकींशी सांभाळून वागा असा इशाराच रोहित पवारांनी दिला। नेमकं काय काय घडलं बघूयात। सगळ्या घटनेतून मात्र ही चांडाळ चौकडी अस्वस्थ झालेली आहे। आम्ही आहो ना, विल टेल यू। सुनेत्रा काकींना आपण कंट्रोल करू शकतो, दादांना कंट्रोल करता येत नव्हतं पण काकींना करता येईल, तर ते भ्रमात आहेत। वागत असताना स्टेजवर आणि इतर गोष्टीमध्ये जरा सांभाळून वागा। चांडाळ चौकडी। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दादांच्या पक्षातल्या 4 नेत्यांवर जोरदार निशाणा साधण्यात आलाय। त्याचं कारण म्हणजे सुनेत्रा पवारांसोबत राष्ट्रीय अधिवेशनात मंचावर आणि पत्रकार परिषदेमधील वागणूक। पवारांच्या राष्ट्रवादीचे विकास लवांडेंनी एक व्हिडिओ ट्विट केला, त्यावर नेत्यांच्या वागणुकीवरून आक्षेप घेण्यात आलाय। रोहित पवारांनी तर सुनेत्रा काकींशी स्टेजवर सांभाळून वागा अशा शब्दात सुनावलंय। पण तुम्ही तुमच्या पक्षामध्ये आज राष्ट्रीय अध्यक्ष कोण झाले तर सुनेत्रा काकी झालेले आहेत। त्याच्याच बरोबर आज उपमुख्यमंत्री कोण आहेत तर सुनेत्रा काकी आहेत। त्यामुळे तिथं वागत असताना स्टेजवर आणि इतर गोष्टीमध्ये जरा सांभाळून वागा, कारण महाराष्ट्र तिथं बघतोय। एक तर महिलांचा आदर ठेवणं हे महत्त्वाचं आहे आणि दादांची वचक काय होती, दादांचं प्रेम कार्यकर्त्यांवर होतं, आमदारांवर होतं आणि महाराष्ट्रावर होतं। पण या जे काय 4 नेते आहेत त्यांच्या वचक तर नक्कीच दादांचा तिथं होता। अहो काल आम्ही बघत असताना किती वाईट वाटलं। जायला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार। कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं, कुणी काय करतं, म्हणजे हे बघून महाराष्ट्राची जनता आम्हाला ह्या गोष्टी वाटत नाही। आता तुम्ही ह्याच्यात आम्ही राजकारण करतोय असं म्हणतोय। असे आरोप करून तुम्हाला नक्की काय साध्य करायचंय? तुम्हाला दादा गेल्याचं दुःख आहे की नक्की तुमच्या मनात कुठली तरी वेगळी मळमळ आहे? हा संशय आता आमच्या मनात यायला लागलाय। हे चौघे नेमके कोण? तर नाव न घेता रोहित पवार आणि विकास लवांडेंचा निशाणा प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेंवर आहे। सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर पत्रकार परिषदही झाली आणि त्यातही ड्रामा झाला। प्रत्यक्ष सुनेत्रा पवारांना अधिक न बोलू देता पत्रकार परिषद प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी गुंडाळली। मात्र त्याआधी दादांच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरेंचाही आवाज रेकॉर्ड झाला। या नेत्यांनी दादांच्या जवळ जाऊ दिलं नाही, आता सुनेत्रा वहिनींकडे जाऊ द्या अशी मनातली खंत न कळतच अहिरेंच्या तोंडून निघाली। पत्रकार परिषदेच्या आधीची सर्व कुजबूज माध्यमांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली, ज्यात आनंद परांजपे प्रश्न वगैरे घेऊ नका असं सांगतायत आणि आमदार सतीश चव्हाण परांजपेंना चांगली आयडिया दिली म्हणून दाद देतायत। तुम्ही क्वेश्चन्स नका घेऊ, तुमचं बोलून त्याच वेळेला सरोज अहिरेंनीही पत्रकारांकडे बोट दाखवत उलटे पालटे प्रश्न विचारतील असं अहिरे म्हणाल्या, पण अहिरेंच्या लक्षात येतं की माध्यमांचे माईक सुरू आहेत। सुनेत्रा पवार पत्रकार परिषदेला येण्याआधी बाकीच्या नेत्यांनी कशी तत्काळ पत्रकार परिषद उरकायची याचं नियोजन केलं होतं। त्यानंतर सुनेत्रा पवार आल्या, पण तिथेही आमदार सतीश चव्हाणांनी सुनेत्रा पवारांना फक्त तुमचं स्टेटमेंट करायचं असं सांगतात आणि पुढचं काम प्रफुल्ल पटेल आणि तटकरे करतात। एक मिनिट, आम्ही आहो ना, विल टेल यू। त्याच्यामुळे
योग्य वेळेला त्यांचं नामनिर्देशन पत्र पक्षाच्या वतीने आणि महायुतीच्या वतीने त्या ठिकाणी दाखल केलं जाणार आहे. धन्यवाद. या पण सुनेत्रा पवारांना कंट्रोल करू शकतो असा या चौघांना भ्रम आहे, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे. की सुनेत्रा काकी या सक्षम महिला आहेत, पवार परिवाराच्या एक घटक आहेत आणि मग त्याच्यात त्या प्रेस कॉन्फरन्सेसला सुद्धा समोर जाऊ शकतात, त्यांना वाटेल ते त्या ठिकाणी बोलू शकतात. जर कोणाला वाटत असेल की सुनेत्रा काकींना आपण कंट्रोल करू शकतो, दादांना कंट्रोल करता येत नव्हतं पण काकींना करता येईल, तर ते भ्रमात आहेत. थोड्या दिवसानंतर नक्कीच कळेल की ताकद काय असते आणि एक नेता कशा पद्धतीने पार्टी तिथं चालवत असतो. त्यामुळे ह्या 4 जे कुठले नेते आहेत त्यांनी थोडंसं सांभाळून राहावा, सांभाळून वागा, एवढंच या ठिकाणी सांगतो. आता राहिला हे असे छचुरे धंदे रोहित पवारांकडनं का केले जात आहेत हे आता आपल्याला समजलं पाहिजे. कारण कुठेतरी तिळपापड झालेला आहे आणि तो तिळपापड झाल्यामुळेच रोहित पवार अशा स्वरूपाचं कुठेतरी ट्विट करतील, कुठेतरी वक्तव्य करतील. वहिनींना कंट्रोल करण्यासाठी तटकरे साहेब किंवा प्रफुल्लबाईंवरती आरोप करतील. हा केवळ फक्त त्यांचा तिळपापड झालेला आहे. त्यांना हा पक्ष ताब्यात घेऊन आपल्या कब्जामध्ये करण्यासाठी त्यांचा जो प्रयत्न दादा गेल्या 2 तासानंतर सुरू झाला होता, त्या प्रयत्नाला कुठेतरी यश आलेलं दिसत नाहीये. म्हणूनच अशा स्वरूपाच्या बातम्या पण येतील. तर सरोज अहिरेंच्या वक्तव्यावरून विकास लवांडेंनी चांडाळ चौकडी म्हणत प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ आणि धनंजय मुंडेंवर टीका केली आहे. अजितदादांचे धाकटे चिरंजीव जय पवार जेव्हा व्यासपीठावर आले, त्यांना ज्या पद्धतीनं अंगुली निर्देश करून प्रफुल्ल पटेल यांनी इशारा दिला कुठे बसायचं ते, याच्यावरून कळतं दादांच्या नंतर दादांच्या कुटुंबियांची हेळसांड आणि अवमान कशा पद्धतीनं प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे करत आहेत हे आपण सर्वजण पाहत आहोत. आमदार सरोज अहिरे असं म्हणाल्या की आम्हाला दादांच्या जवळ तुम्ही कधी जाऊ दिलं नाही, आता किमान वहिनीच्या जवळ तरी जाऊ द्या. ही जी काय आर्त विनवणी त्या आमदार करत होत्या आणि ते सगळं रेकॉर्ड झालं, हे फार गंभीर आहे. सुनेत्रा वहिनी अध्यक्ष झाल्या याचा सर्वांनाच निश्चित आनंद आहे. त्या सगळ्या घटनेतून मात्र ही चांडाळ चौकडी अस्वस्थ झालेली आहे. त्यांना कधीही दादांच्या घातपाताची चौकशी व्हावी असं वाटलं नाही. एका महिला आमदारांनी ते बोलून दाखवलं, ते एका व्हिडिओवर आलं आणि ते लोकांपर्यंत पोचलं. याच्यावरनं समजून घ्या की एखाद्या नेत्याला जर आमदारांपासूनच लांब काही लोक ठेवत असतील, ते 4 लोक ठेवत असतील, तर मग बाकीच्यांचं काय. तरी दादा हे दादा असल्यामुळे त्या गोष्टी तशा होऊन देत नव्हते. पण तरी जर होत असेल तर काकींनी सुद्धा कुठेतरी सांभाळून राहिलं पाहिजे, एक पुतण्या म्हणून त्या ठिकाणी विनंती करतो. याआधीही सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंवर पवारांच्या राष्ट्रवादीकडून निशाणा साधण्यात आला होता. सुनेत्रा पवार, जय पवारांसोबतच्या वागणुकीवर पवारांच्या नेत्यांनी बोट ठेवलं. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.